नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे. जागा वाटपाची चर्चा सुद्धा आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. 48 लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्यापैकी 44 जागांवरती एकमत झालेलं आहे. 4 जागांचा तिढा आहे, पण चर्चा सुरू आहे. तसंच मित्रपक्षांना कशा पद्धतीनं सामावून घ्यायचं याविषयी सुद्धा रोज बैठकांचे फड हे आघाडीत चाललेले आहेत. पण दुसरीकडे मात्र शिवसेना भाजपमध्ये युती होणार की नाही याविषयी संभ्रम आहे. सूत्रांकडून माहिती अशी मिळते आहे की दोन्ही पक्षांना म्हणजे भाजप आणि शिवसेनेला युती करायची आहे, पण आपल्या आपल्या टर्म्स अँड कंडिशनवर करायची आहे. शिवसेनेनं नवी अट टाकलेली आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूकही घ्या, म्हणजेच दोन्ही निवडणुका एकत्र घ्या तरच आम्ही युती करू. युती करतानाही आम्हाला विधानसभेच्या निम्म्या जागा हव्या आहेत, असा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला गेलाय किंवा अधिकृतपणे जाईलही. पण तरी सुद्धा युती नेमकी होईल नाही होईल याविषयी संभ्रम आहे. सूत्रांची माहिती जर का गृहीत धरली, ती अधिकृत मानली तर मात्र युती होईल असं समजण्यास हरकत नाही. तरी सुद्धा ती कोणत्या टर्म्स अँड कंडिशनवरती होईल? शिवसेना काही तडजोड करेल का? भाजप काही तडजोड करेल का? कशा पद्धतीच्या तडजोडी होतील हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि या युती आघाडीमध्ये जे छोटे छोटे पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यांना कशा पद्धतीनं सामावून घ्यायचं, त्यावरून राज्यात काही तिसरी आघाडी काही होईल का यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे सुद्धा असणार आहेत. तसंच जय महाराष्ट्र न्यूजचे सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट दिनेश दुखंडे सुद्धा आहेत, ज्यांचा भाजप शिवसेना युतीला घेऊन स्वतःचा एक वेगळा अभ्यास आहे. ते आपल्याला सांगणार आहेत की नेमकं युतीमध्ये काय चाललं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे सुद्धा आहेत. तेही आपल्याला सांगतील की ग्रासरूटवर कशा पद्धतीनं सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती आघाडीला घेऊन वेगवेगळी खलबतं चालली आहे किंवा चर्चा चाललेली आहे. तसंच आपल्यासोबत पुण्याहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे सुद्धा आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो. आणि आधी साहजिकच जी उत्सुकता आहे की शिवसेना भाजप, कारण सत्ताधारी पक्ष आहेत, जरी राज्यात भाजपचं सरकार असलं तरी शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री त्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळं यशाबरोबरच अपयशाची जबाबदारी सुद्धा शिवसेनेला नाही म्हटलं तरी उचलावी लागते. त्यामुळं युतीत काय चाललंय, युती नेमकी होईल तरी कशी, युतीचं सध्या नेमकं घोडं कुठं अडलंय हे सांगणारं एक विशेष बातमीचं पॅकेज आधी बघूया. प्रस्तावाच्या जे काय तुमच्या चर्चा आहे त्या दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे फेटाळलेल्या आहे. तिकडे दानवेने फेटाळलेले आहे, इथे आमच्या लोकांनी फेटाळलेले आहे. आम्ही सगळ्यांनी, आमच्याकडे आत्तापर्यंत प्रस्तावच आला नाही. जेव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूचे प्रस्ताव घेऊ आणि त्यावर चर्चा करू. शिवसेना भाजपचे नेते प्रसार माध्यमांपुढे ही भूमिका मांडत असले तरी प्रत्यक्षात मात्र तशी स्थिती नाहीये. विविध स्तरांवर युतीची चर्चा चाचपणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना लवकरात लवकर युती व्हावी अशी दोन्ही पक्ष नेतृत्वांची इच्छा आहे. भाजपकडून ती अनेकदा व्यक्तही झाली आहे. पण शिवसेना नेतृत्व या सगळ्या प्रकरणात अतिशय सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकतंय. पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानाशी तडजोड न करता भाजपकडून योग्य प्रस्ताव आल्यास युती होईल अशी भूमिका पहिल्यांदाच मांडली. त्यामुळे पक्षात युतीसाठी आग्रही असलेले खासदार सुखावलेत. पण 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मिळालेला अनुभव लक्षात घेता दोन्ही निवडणुका एकत्र घ्याव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे. तसे संकेतही शिवसेनेनं दिलेत. राजकारण आणि निवडणुका हे एक मैदान आहे आणि मैदानातून जेव्हा तुम्हाला तुमच्या युद्ध लादलं जातं किंवा ठरल्याप्रमाणे युद्ध होतं तर मैदानातून पळ काढायचा नसतो, परिस्थितीला सामोरं जायचं असतं. त्याच्यामुळे निवडणुका एकत्र होऊ द्यात, लोकसभा विधानसभेच्या,
किंवा स्वतंत्रपणे होऊ द्या, आम्ही लढू ना. लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेतल्यास युतीमधला पेच सुटू शकतो असं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत युतीत विशेष मतभेद नाहीत, पण विधानसभा निवडणुकीचं जागा वाटपाचं सूत्र आणि अन्य मागण्यांवर शिवसेना मात्र ठाम आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि 151 जागांसाठी शिवसेनेचा आग्रह सुरू आहे. युतीमध्ये समसमान जागा हा एक पर्याय उपलब्ध असला तरी मित्रपक्षांसाठी भाजपने आपल्या कोट्यातून जागा द्याव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेतल्यास शिवसेनेला आपल्या अटीशर्तींपैकी भाजपकडून काहीतरी समाधानकारक पदरात पाडून घेता येईल. तसंच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांची समजूत काढणं सोपं जाईल असं म्हटलं जात आहे. दिनेश दुखंडे, जय महाराष्ट्र, मुंबई. मी थेट जातोय औरंगाबादला. आपल्यासोबत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत. माधव, खरंच मराठवाडापुरती जरी बोललं तरी मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद आहेच. म्हणजे मुंबई, ठाणे, कोकण व्यतिरिक्त जर का शिवसेनेची जास्त ताकद असेल तर ती मराठवाड्यात आहे. आणि भाजपची सुद्धा बीड आणि इतर पट्ट्यामध्ये आता बऱ्यापैकी ताकद आहे, कारण तिथून लोकप्रतिनिधी भाजपचे हे गेल्या वेळेस चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. मराठवाडा जर का मॉडेल धरलं तर सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असं काही आहे का की दोन्ही निवडणुका एकत्र होऊ शकतात किंवा एकत्र घेतल्या पाहिजे किंवा एकत्र घेऊ नयेत, आधी लोकसभा बघू आणि नंतर आपल्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलेली आहे, त्याचा फायदा आपल्याला मिळेल म्हणून आपण विधानसभा नंतर घेऊ, असं काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं? शिवसैनिकांना काही वेगळं वाटतं का की नाही दोन्ही एकत्र झाला तरच आपण तरू, अशी काही चर्चा आहे? नेमकी चर्चा काय? आशिष सर, अर्थात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे. तेच मत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आहे. पण जास्त फायदा किंवा जास्त चर्चा ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची आहे. त्याचं कारण असं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर या दोन्ही पक्षांना फायदा होतो असा कयास या दोन्ही नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. मागच्या वर्षी म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष होऊन गेलं, राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, पण कर्जमाफी केल्यानंतर त्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ काही फारसा झालेला नाही. ही जर चित्र केवळ मराठवाड्यापुरतं आहे असं नाही, तर विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातलं असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि स्वतः शिवसेनेचे नेते सुद्धा या कर्जमाफीवर अनेकदा हल्लाबोल केलेला आहे. अशा स्थितीचा किंवा हेच उदाहरण जर ठेवलं तर येणारा काळ हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसाठी सुद्धा अवघड असू शकतो. आणि त्यामुळं आत्ता जी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जी 4,500पेक्षा जास्त जी घोषणा केलेली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल की नाही हे सांगणं कठीण आहे, कारण तीच अवस्था समजा कर्जमाफी सारखी होऊ शकते. आणि मग त्यामुळंच येणारी जी निवडणूक आहे अवघ्या 2 महिन्यामध्ये आहे आणि ती निवडणूक या जी घोषणा झालेली आहे त्या घोषणेमध्ये तरून जाईल. जर विधानसभा आणि लोकसभा एकत्र घेतल्या तर या कर्जमाफीच्या या जी बजेट पंतप्रधानांनी जे काही घोषणा केलेली आहे त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला होणार आहे आणि दोघेही एकत्र जर लढले तर दोघांनाही फायदा होणार आहे. आणि जर लोकसभा आधी झाल्या आणि विधानसभा जर येणाऱ्या दिवाळीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जर झाल्या तर त्याचा फटका हा भाजपला अधिक बसू शकतो असं भाजपच्याच नेत्यांचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष समोर ते बोलत नाहीत, पण त्यांचं म्हणणं असं आहे जर येणाऱ्या काळातला म्हणजे मे, जून, जुलै हा दुष्काळाचा काळ असणार आहे. जूनमध्ये, जुलैमध्ये पाऊस जरी पडला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसेल आणि मग त्यावेळेस सगळं खापर या सरकारवर पडेल आणि मग त्यामुळंच त्याचा फटका हा येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल. त्या काळापर्यंत शेतकऱ्यांच्या हातात शेतातलं कुठलंही पीक येणार नाही आणि म्हणूनच या दोन्ही निवडणुका एकत्र घ्याव्यात असं मत त्यांनी आपल्या पक्ष श्रेष्ठींकडे मांडलेलं असल्याचं अनेक नेते सांगतायत. कार्यकर्त्यांचंही तेच मत आहे. दुसरीकडे शिवसेनेच्याही नेत्यांचं तेच म्हणणं आहे की या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर भाजपपेक्षा जास्त शिवसेनेचा फायदा होईल, कारण सध्याची जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलेला आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे हे बीडला आले, लातूरला आले, औरंगाबादला आले
वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मधल्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेनी बैठका घेऊन जिल्हावार प्रत्येक मतदारसंघाचाही आढावा घेतला आणि त्यांनी त्यावेळेसही सांगितलं होतं की आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचंही तेच म्हणणं आहे. तीन आठवड्यापूर्वी अमित शहा हे लातूरमध्ये येऊन सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला. लोकसभेसोबतच विधानसभेमधली काय स्थिती आहे याचीही त्यांनी चाचपणी केलेली होती. आणि आता कालच जालन्यामध्ये सुद्धा प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन एक निवडणुकीचं वातावरण तयार केलेलं आहे आणि मग याचा फायदा लगेच या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुका लवकर आणि एकत्र घ्याव्यात असं एक मत या मराठवाड्यातलं आहे. आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जरी स्पष्टपणे म्हणणं नसलं तरी त्यांना असं वाटतं की या निवडणुका एकत्र होऊ नयेत, कारण मोदी सरकार या एप्रिलमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये मोदी सरकार जर त्रिशंकू झालं किंवा लोकसभा ही त्रिशंकू झाली तर त्याचा फायदा हा येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला होईल. लोकांचं मत हे लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये वेगळं असेल अशी एक मतप्रवाह आहे. त्यामुळं मराठवाडा किंवा विदर्भ या भागामध्ये शेतकऱ्याला धरून किंवा शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर या निवडणुकीची तारीख किंवा या निवडणुका एकत्र घ्याव्यात की नाही अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. अशी सर. ठीक आहे, जाता जाता माधव एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटतो, तो असा की राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी असं जाहीर केलेलं आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात ते कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. खरंच अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे उमेदवार असतील भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात, की ते राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील, किंवा ते ऐनवेळी आपल्या विधानापासून माघार घेतील? काय नेमकी चर्चा आहे? आशिष सर, अर्जुन खोतकर यांनी दंड थोपटलेले आहेत. मग शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली नाही तर त्यांना सोन्याहून पिवळं किंवा दुधात साखर टाकल्यासारखं असणार आहे. कारण थेट ते भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्यासोबत समोरासमोर लढत करतील आणि शिवसेना त्यांना उमेदवार म्हणून उभा करेल हे 100% तितकंच खात्री नाही. त्याच अनुषंगानं ते सध्या गेल्या 2 वर्षांपासून काम करत आहेत आणि गेल्या 6 महिन्यांपासून या दोघांमधलं युद्ध अधिक वाढताना दिसतंय. दुसरीकडे जर दोन्ही पक्षाची युती झाली तर ते शिवसेनेतून बाहेर पडतील आणि थेट काँग्रेसमधून ते उमेदवार होतील आणि या काँग्रेसच्या उमेदवाराला औरंगाबादच्या सिल्लोड असेल किंवा फुलंब्रीचा काही भाग असेल आणि उर्वरित जो जालन्यातला भोकरदनचा भाग असेल किंवा बदनापूरचा भाग असेल या ठिकाणची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सुद्धा त्यांना मदत करेल. अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर असतीलच, पण अप्रत्यक्षपणे शिवसेना ही अर्जुन खोतकरला मदत करेल आणि त्यामुळं आपला जो अंदाज आहे, आपलं जे गृहीत आहे की आपण जे सांगतोय ते जवळपास निश्चित आहे की रावसाहेब दानवेच्या विरोधात अर्जुन खोतकर हे निवडणुकीत उतरणार आहेत. मग ते शिवसेना भाजपची युती नाही झाली तर शिवसेनेकडून, नाही तर काँग्रेसकडून. अशीच सर. ठीक आहे माधव, थँक्स या माहितीबद्दल. मी चर्चेला सुरुवात करतोय. मी आधी जातोय भालचंद्र शिरसाट यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. भालचंद्र शिरसाट, शिवसेनेनं प्रस्ताव दिलेला आहे की दोन्ही निवडणुका एकत्रित घ्या, दोन्ही निवडणुकांसाठी जागा वाटपाची चर्चा आत्ताच करा, आम्हाला विधानसभेचं काय ते आत्ताच लोकसभेबरोबर सांगा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. अधिकृत प्रस्ताव दिला नाही दिला या चर्चेत आपल्याला पडायचं नाहीये. भाजपनं आधीच जाहीर केलेलं आहे की शिवसेनेबरोबर लोकसभा निवडणुकीची युती करायची आहे. पण शिवसेनेचं म्हणणं वेगळं आहे. दोन्ही जागा वाटपाची चर्चा ही आत्ताच करा, वेळ प्रसंगी दोन्ही निवडणुका एकदाच घ्या. त्याला भाजपचा व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांचा विरोध का आहे? नाही, आता नीलमताई नाही आहेत चॅनलवरती, म्हणून नीलमताईंना आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला असता की असा प्रस्ताव तुमच्याकडे आलाय का, किंवा नीलमताईंनी कोणाकडे दिलाय, किंवा शिवसेनेने कोणाकडे दिलाय, किंवा आशिषजी जाधव यांना आर्बिट्रेटर म्हणजे दोघात डिस्प्यूट असताना आपण एक प्रशासक नेमतो तशी काही भूमिका जय महाराष्ट्राचे CEO करतायत का, मला कल्पना नाही. कारण असं कुठलाही प्रस्ताव युती करणार आहात की नाही, तुम्ही प्रस्ताव देणार आहात की नाही, भाजप प्रस्ताव देणार आहे की नाही युतीचा? ऐकलेली कुजबूज 100% भारतीय जनता पार्टीला युती हवी आहे. लोकसभेमध्ये हवी आहे, विधानसभेमध्ये हवी आहे आणि भारतीय जनता पार्टी युतीसाठी उत्सुक आहे.
त्याची चर्चा होईल, मुद्दे येतील, त्याच्यावरती निष्कर्ष निघतील. भारतीय जनता पार्टीला युती 100% हवी आहे. आता शिवसेनेची भूमिका ही कुठली अधिकृत धरायची? संजय राऊत म्हणतात ती अधिकृत भूमिका, की त्याच्या विरुद्धच उद्धवजी ठाकरे जे पक्षाचे प्रमुख आहेत ते म्हणतात योग्य प्रस्तावाला तर युती होईल, आणि संजय राऊत तर असं कदापि ही युती होणार नाही अशा पद्धतीने बोलतात. त्यामुळे अजून शिवसेनेच्या भूमिकेबद्दल आमच्याकडे काही स्पष्टता नाही. आणि असा कुठलाही प्रस्ताव विधानसभा आणि लोकसभा एकत्र घ्या असा जाहीरपणे स्टेटमेंट राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या नेत्यांनी केलेलं आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे. एकत्र निवडणुका घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. तसं कुठेही शिवसेनेने म्हटलेलं सुद्धा नाही. म्हणजे आम्हाला प्रस्ताव तर नाहीच, पण म्हटलं सुद्धा नाही जाहीरपणे या दोन्ही निवडणुका एकत्र घ्यायला हव्यात असंही म्हटलेलं नाही. पण लहान भाऊ म्हणून भाजप शिवसेनेकडे काही प्रस्ताव ठेवणार आहे की नाही? लहान भाऊ म्हणून भाजप शिवसेनेकडे काही प्रस्ताव ठेवणार आहे की नाही थोरल्या भावाकडे? जेव्हा 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 बाप जातो आणि मालमत्तेची वाटणी होते तेव्हा लहान भाऊ मोठा भाऊ असा भेद नसतो, सगळ्यांना इक्वल राईट असतो. आणि तेव्हा चर्चा होईल, चर्चेतून मार्ग निघेल. ठीक आहे. आणि आता भाजपची जी सद्यस्थिती भारतीय जनता पार्टीची पूर्ण महाराष्ट्रातली आपल्याला माहितीच आहे. परवाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकालही आपण पाहिलेले आहेत. सर्वात जास्त 90 पैकी 40 जागा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेत. आणि केवळ 30 जागेवर काँग्रेस 10 जागेवर, राष्ट्रवादी 30 जागेवर, शिवसेनेचा एकमेव नगराध्यक्ष. अर्थात चर्चा होणार आणि युती होणार. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका, राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत होणाऱ्या निवडणुका, त्यामध्ये सत्ताधारी पक्षाला झुकतं माप मिळतं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, अनुभव आहे. त्यामुळे त्यात मला नवल फारसं वाटत नाही. भालचंद्र शिरसाट, आपण त्या मुद्द्यावर नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करूया. पण मी आता जातोय राजू वाघमारे यांच्याकडे. राजू वाघमारे, एकत्रित निवडणुका होईल असं तुम्हाला वाटतंय का काँग्रेस पक्ष म्हणून? किंवा काँग्रेस पक्षाची अशी तयारी आहे का की एकत्रित निवडणुका झाल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरं जाईल? अशी जी सर्वात प्रथम एकत्रित निवडणुका होतील याची काही शक्यता अजूनही पुढे आलेली नाही आहे. आणि काँग्रेस, मगाशी शिरसाट म्हणाले की काँग्रेसने तशी मागणी वगैरे केलेली आहे, तर आमच्याकडून तशी काही मागणी वगैरे आम्ही काही केलेली नाही आहे. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की एकत्रित निवडणुका कोणाला पाहिजेत की ज्या शिवसेनेला मागे फसवण्यात आलं, ज्या शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला बीजेपीकडून, त्यांना युतीचं गाजर दाखवण्यात आलं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांना रस्त्यावर उभं करण्यात आलं, त्या शिवसेनेकडून ही मागणी होते की परत एकदा त्या स्थितीमध्ये आपण जाऊ नये असं शिवसैनिकांना वाटतं. आणि म्हणून शिवसेनेचा हा प्रस्ताव आहे त्यांच्या बाजूनी या कारणासाठी की युती जर करायची असेल तर दोन्ही निवडणुका एकत्र घ्या. राहिला प्रश्न तयारीचा, तर काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही निवडणुकींना सामोरं जाण्यास सदैव तयार आहे. आमची विधानसभेची पण बांधणी झालेली आहे आणि लोकसभेची पण झालेली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही निवडणुका एकत्र जरी या सरकारने घेतल्या तरी काँग्रेसला किंवा आघाडीला त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आमच्या दोन्ही पक्षांच्या त्या पद्धतीने आमच्या संघर्ष यात्रा म्हणा, हल्लाबोल यात्रा म्हणा, बाकीच्या सगळ्या सभा म्हणा, विजन 2019 म्हणा, आम्ही कंटिन्यू या प्रोसेसमध्ये आहोत स्वतंत्रपणे. त्यामुळे इलेक्शन त्यांनी आता लावलं काय किंवा विधानसभा 6-8 महिन्यांनी लावली काय, काही फरक पडत नाही आहे. आणि राहिला प्रश्न बीजेपीचा, तर बीजेपीला या निवडणुका एकत्र घेणं हे परवडणार आहे, कारण त्यांच्याकडे या कोणत्याही निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत त्यांच्याकडे तो एकच चेहरा आहे मोदींचा, आणि त्या चेहऱ्याच्या जीवावर त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत.
त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा जर एकत्र झाली तर तोच चेहरा सगळीकडे येऊ शकतो आणि त्या दृष्टीने ते सोयीस्कर आहे, कारण दुसरं बाजूला त्यांच्याकडे ॲसेट्स काही नाही आहे, दाखवण्यासारखं काही नाही आहे. तर परत एकदा काही मोदींच्या डोक्यात सुपीक डोक्यातून जर लोकांना फसवण्याच्या नवीन योजना काही बाहेर आल्या तर त्याचा आधार घ्यायचा आणि त्या एकत्र घेण्यासाठी बघायचं. पण ही शिवसेना आणि BJPची एकमेकांची ती गरज आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीत ते बोलतील. पण राहिला प्रश्न आघाडीचा, वी आर ऑलवेज रेडी फॉर एनी इलेक्शन. आम्ही कोणत्याही इलेक्शनसाठी तयार आहोत आणि आमची तयारी झालेली आहे. त्याच्यामुळे आता यांनी कितीही टाहो फोडला तरी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मी स्वतः फिरलो, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ज्या पद्धतीने शेतकरी नाराज आहे, ज्या पद्धतीने महिला किंवा युवकांना रोजगार नसल्यामुळे जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, व्यापारी त्रस्त आहेत, लोकांचा नोटबंदीनंतर धंदा कमी झालेला आहे. ठीक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये BJPचं पानिपत होणार, शिवसेनेचं त्यांच्या बरोबर गेलं तर नक्कीच होणार, हे विधिलिखित आहे. त्याच्यामुळे हे काही आता हे बरं आहे तुमचं, हे बरं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली पाहिजे, पण शिवसेना भाजपची युती नको. नाही, कारण रामाला फसवलं, कारण त्या मतविभागणीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल, त्यामुळे त्यांची युती होऊ नये असं काय अशी तुमची मनोमन इच्छा आहे. आशिषजी एक मिनिट, नाही, आशिषजी त्यांची युती झाली काय किंवा त्यांची युती न झाली काय, लोक यांच्या बोलण्याला, यांच्या खोट्या घोषणांना आणि यांच्या संपूर्ण खोट्या आश्वासनांना इतके कंटाळलेले आहेत की यांनी आता युती करा नाही तर एकत्र. ठीक आहे, घोडा मैदान जवळ आहे, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आम्ही विकास लवांडे यांच्याकडे जातोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. विकास लवांडे, 2014ची लोकसभा निवडणूक ही एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं लढली. काँग्रेसच्या 2 जागा निवडून आल्या, राष्ट्रवादीच्या 4 जागा निवडून आल्या. काँग्रेस डबल सीट झाली बाईकवरती, राष्ट्रवादी नॅनोमध्ये आली. त्यानंतर विधानसभा निवडणूक ही स्वतंत्रपणे दोन्ही पक्ष लढले. त्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये काही 19-20 फरक होता, एकाला 42, दुसऱ्याला 41 जागा मिळाल्या. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला हे कळलं का किंवा हे लक्षात आलं का की काँग्रेस बरोबर आघाडी केली तरच राष्ट्रवादीला मतं मिळतात, आणि म्हणून मग आता राष्ट्रवादीच काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास जास्त इच्छुक आहे. तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे. तुम्ही जे मुद्दे मांडलेत, मुळामध्ये विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यामुळे दोन्ही पक्षांचं नुकसान झालं, हे दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना त्याच वेळेस लक्षात आलेलं होतं. परंतु काही भूमिका त्यावेळेच्या चुकल्या, म्हणून आता सुधारणा करायची नाही असं नाहीये. म्हणून दोन्ही पक्षाकडनं इथे समान पावलं टाकली जात आहेत. त्याच्यामध्ये समानता विचार त्या ठिकाणी मांडून आघाडी करायचीच हा निर्णय गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. आणि तशा पद्धतीचे अनेक एकत्रितपणे कार्यक्रम झालेले आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा कामकाज पद्धती एका आवाजात मांडली गेलेली आहे. आणि मग आता मुद्दा राहतो की आगामी निवडणुकीमध्ये काय करायचं. तर इथे जवळपास सगळ्या आघाडीचे, आता डॉक्टर वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वतयारी दोन्ही पक्षांची गेल्या 2-3 वर्षापासून सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं, मोर्चा, सभा, जनसभा, परिवर्तन यात्रा वगैरे काढल्यानंतर आमचा दोन्ही पक्षांचा कॉन्फिडन्सही वाढलेला आहे. आपण जे मुद्दे मगाशी म्हणालात की भाजप शिवसेनेची युती होऊ नये का वगैरे, ते त्यांचं त्यांनी ठरवायचं. खरं तर शिवकालीन एकही खलनायक शिल्लक राहिला नाही त्यांच्याकडनं एकमेकाला आरोप करण्यामध्ये. अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब सगळे एकमेकाला आघाडीच्या 15 वर्षामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने हेच केलं नाही. परंतु इतक्या टोकाच्या टीका काँग्रेस राष्ट्रवादीने कुणीही एकमेकावर केलेल्या नाही जितक्या काँग्रेस तुमच्याकडनं टीका झाला नाही टोकाच्या, पण कृती झाली ना. काढून बघा, पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा कृती झाली. याच्यामध्ये त्यामुळेच तर राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार पाडलं होतं ना 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस. तुम्हाला माहिती आहे 2014ची विधानसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. ती कोणामुळे लागली तर राष्ट्रवादीने बरोबर आहे सरकार पाडलं. बरोबर आहे, हे बरोबर आहे. परंतु मुद्दा असा आहे, तुम्हालाही सगळं माहिती आहे
की काही चुका पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्याकडनंही झाल्या होत्या, हे सर्वश्रुत आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी त्याच वेळेस सगळं आत्मचिंतन करून चुका सुधारण्याचं आता धोरण आखलं, तर त्याच्यात कुणाला वाईट वाटण्याचं काही कारण ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलमताई गोरे सुद्धा आहेत. जनतेनीच इच्छा युतीचा आता प्रश्न दाखवली हा आहे अधिक की बिकट आघाडीला आहे जायचंय. आघाडीपेक्षा, भाजप शिवसेना आणि लोकं त्यामुळे आपण कंटाळलेली आहेत. नीलमताई गोरे यांना बोलतं करणार आहोत. आणि भाजप डॉक्टर शिवसेना नीलमताई लोकं गोरे, कंटाळलेत, ही आता जनतेचीच इच्छा आहे. प्रश्न तोच आहे की युती करावी पण आमच्या टर्म्स अँड कंडिशन वरती, अशी शिवसेनेची भूमिका दिसते आहे. आणि म्हणूनच शिवसेना युतीबाबत खूप सावध आहे. एकदा पहिली गोष्ट म्हणजे आधी एकदा आम्हाला 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेचा अनुभव आलाय. त्याच्यानंतर आम्ही विरोधी पक्षात राहून भ्रष्टाचाराची जी अनेक प्रकरणं त्याच्या अगोदर 10-15 वर्ष काढली होती, त्याच्यावरती भूमिका घेत असताना सभागृहामध्ये कळत नकळत काँग्रेस का राष्ट्रवादीला आमच्या स्वतंत्र असण्याचा फायदा होईल आणि काही एक अजेंडा हिताचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने, जनतेच्या दृष्टीने प्रत्यक्षात आणण्याची एक संधी आहे 15 वर्षानंतर मिळालेली बिगर काँग्रेस बिगर राष्ट्रवादी पक्षांना, या हेतूने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. आता त्याच्यानंतर काय घडलं हे सर्वश्रुत आहे. परत त्याच गोष्टी बोलणं मला तर योग्य वाटत नाहीये. आणि म्हणून आता आम्ही आमची मधल्या काळामध्ये सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पोटनिवडणुका या स्वतंत्रच लढलेलो आहोत. 1-2 ठिकाणचा अपवाद जर का सोडला, कर्जत सारख्या एखाद्या शहरामध्ये किंवा अजून काही ठिकाणी, तर सगळ्या महानगरपालिका आम्ही स्वतंत्र लढलेले आहोत. आणि आता काय, जरी युतीच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमांमधून चर्चा येत असतील, तरी सुद्धा खरा प्रश्न हाच आहे की आमच्या दृष्टिकोनातून लोकांशी इमान ठेवून काम करणारा राजकीय पक्ष म्हणून शिवसेना, आणि त्याची बांधणी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये समन्वयक नेमलेले आहेत प्रत्येक महसूल विभागाला. त्याखेरीज प्रत्येक नेत्यांच्याकडे काही जिल्ह्यांची जबाबदारी टाकलेली आहे. तिथले आमदार, खासदार, संपर्क प्रमुख, याखेरीज प्रत्येक विधानसभेला संपर्क संघटक आणि निरीक्षक नेमलेले आहेत. आणि हे काय करतात, तर नुसते येऊन बैठका घेत नाहीत, तर त्या भागातले काय प्रश्न आहेत, त्याच्यावरती कुठले कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि त्यांना सक्रिय राहण्यात काय अडचणी येत आहेत का, हे बघतात प्रत्येक ठिकाणी. आणि तिथे आम्ही चित्र बघतो आहे की सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये आमदारांची, खासदारांची जरी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या बरोबर सहकार्य केलं असलं, विशेषतः शेतकरी कर्जमुक्तीसारख्या प्रश्नांवरती, पण तरीही योजनांचा फायदा लोकांना झाला नसेल किंवा निधी त्यांना जो विकास कामासाठी मिळायला पाहिजे तो मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांचा एक अपेक्षा आहेत की ज्यांची पूर्तता झालेली नाहीये. त्यातून आता दुष्काळाची परिस्थिती आहे, ठिकठिकाणून विद्यार्थी येत आहेत समोर वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनं करण्यासाठी, आणि त्यांना सामोरं जात असताना सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य मिळत येत आहे. म्हणजे मग शिवसेनेला भाजप बरोबर युती करायची आहे की नाही? अंतिम निर्णय उद्धव साहेब घेणार आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर या क्षणी भाष्य करणं योग्य नाहीये. परंतु सामान्य जो कार्यकर्ता आहे त्याच्या प्रतिष्ठेला आणि त्यांच्या अस्मितेला ठेच गेल्या 4-4.5 वर्षात पोचलेली आहे. आणि त्याचबरोबर अंमलबजावणीमध्ये शिवसेनाच नव्हे, सर्वांना जे समावेश करून घ्यायला पाहिजे होता त्याच्याऐवजी नोकरशहा जास्त डोक्यावर बसलेले आहेत असं देखील काही ठिकाणी चित्र आहे. नीलमताई, जर का लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याची तयारी भाजपनं दाखवली तर मग शिवसेना युतीचा विचार करेल? मुळामध्ये मीडियामधून अशी काही जाहीर चर्चा या विषयावर होऊ शकत नाही. आमचे चर्चा संवाद करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत ना. असं मीडियामधून काहीतरी बातम्या द्यायच्या आणि त्याच्यावरती भाष्य करायचं आणि त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक मला काही प्रश्न विचारत असतील तर मी काही त्यांना उत्तर द्यायला बांधील यासाठी नाहीये. कारण त्यांचं सरळ गणित हे आहे की ज्या क्षणी त्यांना असं दिसेल की युती होत नाहीये त्या क्षणी त्यांना विजयाची शक्यता जास्त वाटते. हो, मग म्हणूनच तुम्हाला विचारतोय की युती जर का गरज असेल भाजप शिवसेनेसाठी तर मग युतीच्या चर्चा का होत नाही? गृहीत धरलेली आली ताई, मुळामध्ये गरजेचा मुद्दा होणारच आहे. जेव्हा नाही विकास लवांडे गोंधळ नको, जेव्हा उद्धव ठाकरे विकास लवांडे मी तुमच्याकडे येतो, ताईंना बोलू द्या काहीतरी. तुम्ही तुमच्या म्हणण्याच्या वरती एक तर तुमचं काय, तुमचा अनुभव काय, तुम्ही काय वर्ष काम करताय, ही 6वी निवडणूक मी बघते स्वतः सगळी जी आहे. त्याने असं काय ते उचलली जीभ लावली टाळायला असले
प्रवक्ते नेमलेले असतात आणि त्यांना परत आम्ही येऊन फेस करत बसायचं मला आवश्यकता वाटत नाही आशिष तशी. तुम्ही एक खूप वर्ष या सगळ्या राजकारणात आहात म्हणून आम्ही येतो तुमच्या शो मध्ये. आणि दुसरं असं आहे की नाही मुद्दा हाच आहे की आमची युती समजा तुटली, मी आत्ताच सांगून ठेवते, बाकी तुम्ही लिहून ठेवा, समजा आमची युती होत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसवर राहील याची अजिबात गॅरंटी नाही. अजिबात गॅरंटी नाही. ते तेवढंच वाट बघतायत, त्यांचे मित्र, त्यांचे स्नेही, त्यांच्या संस्था, त्यांचे लोक ते त्याचीच वाट बघत बसलेले आहेत. आणि म्हणून युतीच्या संदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत धीर धरा तुम्ही, काय होतंय. आणि युतीच्या संदर्भात कुठलाही असा प्रस्ताव नाहीये हे पण वारंवार स्पष्ट केलंय. पण अनौपचारिक चर्चा या चालूच असतात ना आणि त्या स्वाभाविक आहे राजकारणामध्ये. चला तुम्ही एवढं तरी मान्य केलं की अनौपचारिक चर्चा ह्या चालूच असतात, म्हणजे सुरू आहेत. सरकारमध्ये आहोत आम्ही दोन्हीकडे म्हटल्यावर काही विषयांवरती तर चर्चा चालूच असणार ना. त्याच्यात काही आम्हाला काही लपून छपून म्हणायची गरज नाहीये. अजूनही आम्ही सरकारमध्ये आहोतच. चला, जेव्हा बाहेर पडायचा निर्णय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे सत्कारणी लागतंय आणि ते युतीचं स्मारक बनेल अशा शुभेच्छा तुम्हाला आतापासूनच देतोय. धन्यवाद. पण मुळात युती होणार न होणार हा सगळा उद्धवजींच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आमची तुम्ही विषय काय आहे की आमची निवडणुकीची काय तयारी आहे. तर आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांचे विश्वास जिंकण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत आणि उद्धवजींच्या इशाऱ्याची वाट बघता आहेत की काय पद्धतीने आपल्याला पुढे काम करायचंय. सगळा आढावा चाललेला आहे, प्रत्येक ठिकाणी तयारी आहे. ठीक आहे नीलमताई, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना युतीमधलं म्हणजे सेना भाजप संबंधांमधलं मॅट्रिक्स त्यांच्याकडनं मी समजावून घेणार आहे. त्याचबरोबर त्यांना हेही विचारणार आहे की जर का एकत्रित निवडणुका होत असतील तर मग युतीची चर्चा झाली पाहिजे असं जर का शिवसेनेला वाटत असेल तर ती चर्चा शिवसेनेच्या कोणत्या टर्म्स अँड कंडिशनवरती पुढे सरकू शकते. त्याचबरोबर भाजपसुद्धा शिवसेनेबरोबर जर का तडजोड करण्याची तयारी दाखवत असेल ती त्या तडजोडीसाठी भाजपकडं नेमका किती संयम आहे हेही मी त्यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल आणि आपण चर्चा करतो आहोत एकत्रित निवडणुका आणि जर का त्या असतील तर मग युती आघाडीची तयारी. एकत्रित निवडणुका होणार नसतील तर मग युतीमध्ये आणि आघाडीमध्ये किंवा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आणि सेना भाजपमध्ये नेमकं काय चाललंय. मी थेट जातोय दिनेश दुखंडे यांच्याकडे. जय महाराष्ट्र न्यूजचे ते सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट आहेत. दिनेश दुखंडे, आधी तर तुमचं अभिनंदन यासाठी की पहिल्यांदा अधिकृतपणे संजय राऊत जे आज शिवसेनेचं जे काही प्रसारमाध्यमांमध्ये जातं अधिकृतपणे जे ज्यांच्या तोंडून जातो त्या संजय राऊत यांच्याकडून हे बाहेर आलं, ते काढण्यात तुम्ही यशस्वी झालात. ते म्हणजे की दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्या तर युतीचा विचार होईल तसे संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आपण एक म्हणू शकतो की दोघांच्याही मनात युती करायची आहे. दोघांनाही ही भीती आहे की जर का आपण स्वतंत्रपणे लढलो तर मतविभागणीचा फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो. पण शिवसेनेचा नेमका गेम प्लॅन काय असू शकतो? आशिष सर, पुढल्या म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका घोषित होण्याचा अंदाज आहे, लोकसभा निवडणुका. आणि अजून जर बघितलं तर एक साधारण 35 ते 40 दिवसांचा हा कालावधी आहे. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला किंवा आपल्या राजकीय विरोधकांना गाफील ठेवणं ही एक कला आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेना भाजपमध्ये हे मतैक्य झालेलं आहे की काँग्रेस NCPला युतीच्या बाबतीत गाफील ठेवावं का. पण याच्यात एक खूप मोठी रिस्क ही आहे की याचा फटकाही बसू शकतो. कारण ज्या पद्धतीने शिवसेना भाजपचे गेल्या 3.5 वर्षांमधले मतभेद आणि गेल्या वर्षभरातली शिवसेनेची भाजपवर आणि भाजपची शिवसेनेवरची टीका पाहता या सगळ्या प्रकरणाचा फटकाही बसू शकतो. पण आता काय आहे की दोन्ही पक्षांना माहिती आहे की युतीचे फायदे तोटे नेमके काय आहेत आणि युती न करण्याचे किंवा वेगवेगळ्या निवडणुका लढण्याचे फायदे तोटे काय आहेत. शिवसेनेची एकूण जी स्ट्रॅटेजी दिसते लोकसभा निवडणुकीमध्ये तसा युतीच्या जागा वाटपांचा किंवा उमेदवार किंवा या बाबतीत जी एकूण मागणी आहे किंवा जो फॉर्म्युला आहे त्यावर कुठले मतभेद नसावेत,
सुरळीतपणे सगळं पार पडू शकतं. पण मुख्य मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीचा. शिवसेनेनं याआधी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतलेली आहे. उद्धव ठाकरे वारंवार पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असंच म्हणता आहेत. तर शिवसेनेची जी मागणी असेल ती जर एकत्रित निवडणुका झाल्या तर त्यांना भाजपकडून विधानसभेसाठी त्यांना जे आवश्यक आहे ते पदरात पाडून घेता येऊ शकतं. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. असं जरी म्हटलं जात असलं दोन्ही पक्षांकडून की कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाहीये, कुठलीही चर्चा नाहीये, पण आता स्वतः निलमताई म्हणाले की अनौपचारिकपणे चर्चा सुरू आहे. पण जी माहिती माझ्याकडे आहे किंवा बीट कव्हर करताना जी माहिती मिळत असते, शिवसेना भाजपमध्ये बैठका, चर्चा, चाचपणी सुरू आहे. शिवसेनेकडून त्यांचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अशा स्तरावर चर्चा सुरू आहे. कदाचित काही आउटकम याच्यातून लवकरात लवकर येऊ शकतं. याआधी भाजपच्या नेत्यांची आग्रही भूमिका होती की युतीसाठी मनधरणी सुरू होत्या. शिवसेनेलाही कल्पना आहे जर वेगळ्या निवडणुका लढल्या किंवा एकत्रित निवडणुका लढल्या तर काय फटका बसू शकतो. पण कदाचित सगळी ही बोलणी किंवा जर सगळी समीकरणं व्यवस्थित पार पडली तर आता एक अशी चर्चा किंवा अशी एक माहिती मिळू लागली आहे की शिवसेनेचं सर्वोच्च नेतृत्व उद्धव ठाकरे, भाजपचं सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संवाद होऊ शकतो. जी माहिती मिळते त्यानुसार मोदींकडून उद्धव ठाकरे यांना दिल्लीत प्रीतिभोजनाचा प्रस्ताव आहे. जर हे सुरळीत पार पडलं तर कदाचित असं एक प्रीतिभोजन होऊ शकतं. शिवसेनेची एकूण मागणी आहे किंवा शिवसेनेला या सगळ्या प्रस्तावाने गुदगुल्या झाल्या आहेत, पण त्यांना शेवटी शिवसैनिकांना कन्व्हिन्स करणं एक महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मातोश्रीकडून असं सांगितलं जात आहे किंवा पक्ष नेतृत्वाकडून सांगितलं जाते की तुम्ही मुंबईत या, मुंबईत हे प्रीतिभोजन होऊ शकतं. कदाचित मातोश्रीवर मोदींनी यावं, पण ते प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. याआधी अमित शहा येऊन गेलेले आहेत, पण मुंबईत कुठे राजभवन किंवा सह्याद्री या ठिकाणी एखादं प्रीतिभोजन होऊ शकतं आणि शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांना सांगणं सोपं जाऊ शकतं की भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून एकूण आपल्याला कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न झाले. हिंदुत्व हा मुद्दा आहे, त्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टी जुळून येऊ शकतात. पण याच्यामध्ये 50% ही शक्यता आहे की समजा लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढले, त्याचा भाजपला खूप मोठा फटका बसला. शिवसेना आपल्या एकला चालो रे स्वबळ या भूमिकांवर ठाम राहिली तर विधानसभा निवडणूक जर एकत्र झाली नाही, नंतर झाली तर भाजपला कोंडीत पकडता येऊ शकतं आणि आपल्या प्रमुख मागण्या त्यांच्याकडून मान्य करून घेता येऊ शकतात. मुख्य अट आहे की राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा, जी भाजपला कधीही ही अट मान्य होणार नाही. कारण आता जी भाजपची राजकीय जी परिस्थिती आहे किंवा त्यांची मतांची आकडेवारी आहे, त्यांच्या विधानसभामध्ये आमदारांची संख्या आहे, त्यानुसार नक्कीच भाजप हे मान्य करणार नाही. दुसरी शिवसेनेची मागणी आहे की जो 151चा पूर्वीचा फॉर्म्युला होता ज्यावर युती तुटली होती तो कायम राहावा, पण तोही मान्य होणार नाही. समसमान जागांचं वाटप हे कदाचित मान्य होऊ शकतं, पण ज्या भाजपच्या मित्रपक्षांच्या ज्या जागा आहेत त्या भाजपने आपल्या कोट्यातून सोडाव्यात ह्यावरही शिवसेना आग्रही आहे. तर असेच सगळे मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा सर्वंकष विचार करून कदाचित पुढची व्यूहरचना किंवा पुढची पावलं उचलली जातील. शिवसेना प्रत्येक पाऊल उचलताना सावध आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. राजू वाघमारे, आत्ताच आपण ऐकलंय, पण मला एक प्रश्न तुम्हाला खोचकपणे हाही विचारायचा आहे की नीलमताई गोरे ज्या बोलल्यात त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला आणि हा मुद्दा जर का विचार केला तर विचार करायला लावणारा आहे. तो म्हणजे काय, जर का भाजप शिवसेनेची युती झाली नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होईल का? म्हणजे थोडक्यात जर का शिवसेना भाजपची युती झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला दगा देईल का, अशी काही भीती काँग्रेसला वाटते? नाही आशिषजी, असं काही शक्य नाही आहे. कारण ही शक्यता आहे असं वाटतंय, पण अशा पद्धतीने काही होणार नाही आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेतृत्व माननीय शरदरावजी पवार साहेबांनी जे महागठबंधन या भाजपच्या विरोधात संपूर्ण देशामधल्या प्रमुख नेत्यांना घेऊन करायचं जे ठरवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या हालचाली केलेल्या आहेत, ज्या पद्धतीने सभा किंवा मीटिंग्स त्याच्या पद्धतीने पार पाडलेल्या आहेत, हे लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला हरवणं हे आज
सगळ्या समविचारी पक्षांनी, सेक्युलर पक्षांनी ठरवलेलं आहे आणि पवार साहेब ती भूमिका कधीच सोडणार नाहीत. आणि त्यामुळे अशी काही शक्यता आम्हाला वाटत नाही की युती झाली नाही तर राष्ट्रवादी दुसरीकडे जाईल, अशी अजिबात शक्यता नाही. आमची आघाडी जी आहे ती आमची ठरलेली आहे आणि आघाडी आमची त्या पद्धतीने आमची बोलणी चालू आहेत, आमच्या जागा वाटपाच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही आहेत आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. मगाशी मला एकच मुद्दा सांगायचा आहे की दुखंडे साहेब जे म्हणत होते की शिवसेना ज्या पद्धतीने पावलं उचलते किंवा बीजेपी पावलं उचलते, या दोन्ही पक्षांच्या आता एक गोष्ट अशी जी लक्षात आलेलं आहे की यांना हे कळून चुकलेलं आहे की आता आपण कितीही एकते चलो रेच्या गोष्टी केल्या तर ते शक्य होणार नाही आहे. कारण गेल्या 4.5 वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये जो घोषणांचा पाऊस फक्त यांनी पाडला, जी गाजरं फक्त विकली आणि विकास आणि विश्वास या दोन्ही मुलांना त्यांनी गमावलेलं आहे या देशात आणि महाराष्ट्रात. त्याच्यामुळे आता या दोन्ही पक्षांना कळून चुकलंय की बाबा एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे आता फक्त कसं आहे की दाखवण्याचे जे दात आहेत त्याच्याप्रमाणे एकत्र दोघांनाही यायचं आहे. पण आता ते कसं दाखवायचं, कसं आपण एवढं समोर यायचं, त्याच्यासाठी या अटी आणि शर्तींची नाटकं चालू आहेत. आता साहेब दुखंडे साहेब म्हणाले काय प्रीतिभोजन वगैरे. आता रस्त्यावरच्या शिवसैनिकांना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत काही भागांमध्ये आणि काही राज्यातल्या भागामध्ये आम्ही फिरत असताना एवढा कडवटपणा या दोन्ही पक्षातल्या खालच्या पातळीवरच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे आता वरती तुम्ही प्रीतिभोजन द्या नाहीतर अजून गळ्यात गळे घाला, पण जो खालचा कार्यकर्ता आहे तो या दोन्ही पक्षांचा एकमेकापासून तुटलेला आहे. ठीक आहे. भालचंद्र शिरसाट अगदी कुचितपणे हसतायत, मला माहिती आहे. भालचंद्र शिरसाट हे बघा, एक प्रसिद्ध सेफोलॉजिस्ट आहेत दिल्लीचे यशवंत देशमुख, त्यांनी अलीकडे ट्विटरवर असं म्हटलेलं आहे की खरं तर सत्तेत राहून शिवसेनेनं भाजपला इतकं डॅमेज केलेलं आहे, त्याचंच इतकं मोठं नुकसान भाजपचं झालेलं आहे. युती झाली काय आणि नाही झाली काय, भाजपचं मोठं नुकसान होणार आहे असं ते म्हणालेले आहेत. मग आता जर का शिवसेनेनं गेली 4 वर्ष इतकं नुकसान जर का भाजपचं केलं असेल की भाजपचं सरकार सुद्धा राज्यातलं स्थिर वाटत नाही अनेकांना, अशा वेळी पुन्हा भाजप बरोबर युती झालीच पाहिजे असं भाजपला का वाटतं? नाही, सर्वप्रथम दिनेश दुखंडे यांचं मी अभिनंदन करतो. खरं म्हटलं तर युतीच्या वरती त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे, PhD केलेली आहे. इतकं सविस्तर विश्लेषण त्यांनी केलं, खरोखर अभिनंदनीय आहे. आता रेसिपी कुठली असेल, त्याच्यात हलवा असेल का, मग तो हलवा समुद्रातला असेल का गाजराचा असेल. म्हणजे वाघमाऱ्यांना गाजर खूप आवडतं म्हणून मी गाजर घेतलं. माईमचा पण हलवा असतो. तर ते सगळं हळूहळू ठरेल. पण विकास लवांदे साहेब बीजेपीला आवडतं, बीजेपी विकत आघाडी झालेली आहे एकत्र मोफत. ती भालचंद्र शिरसाट, मी प्रश्न विचारला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुम्ही वाघमारे काय म्हणाले, लवांडे काय म्हणाले ते सांगताय, मी प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय. विकास लवांदे म्हणाले आघाडी झाली नाहीतर मताचं विभाजन होतं. ही मजबुरी आहे, ही मजबुरी आहे. आणि आता आम्हाला भाजपला जी युती हवी आहे ती मजबूतीसाठी हवी आहे. केंद्र सरकारमध्ये मजबूत सरकार येण्यासाठी, एक मजबूत देश बनवण्यासाठी युती हवी आहे. आणि ही युती होणार, युती होणार की नाही हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये नाही. मतभेद आहेत, निश्चितपणे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. डिनर डिप्लोमसीमध्ये ते मतभेद सुद्धा दूर होते. गाठीभेटी होत आहेत रोज. डिनर डिप्लोमसीवर मतभेद दूर होत आहेत. मतभेद दूर होणारही नाहीत, क्वचित होणारही नाहीत. काही मतभेद राहतील ना. 2 वेगळे पक्ष आहेत, 2 वेगळे पक्ष आहेत, वेगळे धोरण आहेत. काही मतभेद राहतील सुद्धा, परंतु एक कॉमन मिनिमम अजेंडा जशा पद्धतीने बनतो आणि गेले 30 वर्ष 30 वर्षामध्ये काय मतभेद नव्हते.
निश्चितपणे मतभेद होते, अहो, वेगवेगळ्या विधानसभेला भूमिका मागच्या होत्या. तुटली ना, असं काय परंतु करताय? अगदी उत्तर भारतीय युती किंवा तोडण्याचं बिहारी श्रेय लोकांच्या बाबतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेची उद्धव ठाकरे भूमिका वारंवार वेगळी घेतात, असं काय आणि आमची भूमिका वेगळी होती. पण ही युती होणार आणि ही मजबूतीसाठी युती होणार, विकास लवंदेंच्या मजबुरीसाठी युती होणार नाही, हे नक्कीच आहे. इथे कोणी लाचार नाही, ही लाचारीची युती नाही, ही लाचारीची आघाडी आणि मजबूतीची युती, हे चित्र महाराष्ट्र या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे. विकास लवांडे जरी महाराष्ट्रापुरती जरी विचार केला तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरच्या राज्यांमध्ये आपलं राष्ट्रीय पक्ष हे स्टेटस टिकवण्यासाठी काँग्रेस बरोबर आघाडी करेलच असं नाही तर राष्ट्रवादीनं शंकरसिंग वाघेला सारखा एक बुजुर्ग नेता, गुजरातचा माजी मुख्यमंत्री, याला आपल्या पक्षात घेतलं नसतं. शरद पवार हे बेभरोशाचे वाटतात काँग्रेसच्या काही दिल्लीतल्या नेत्यांना. एवढं राहुल गांधींच्या जवळ जाऊनही शरद पवारांविषयीचा जो संभ्रम आहे तो का जात नाही काँग्रेसच्या काही नेत्यांमधला? नाही, व्यक्ती द्वेषापोटी कोणी काही अनुमान काढत असलं तर त्याला काय अर्थ नाहीये, आम्ही त्याला फार महत्व देत नाहीये. मुळामध्ये जे जाणकार नेते आहेत, देशाच्या पातळीवरचं राजकारण जाणतात, प्रादेशिक राजकारण जाणतात, त्या नेत्यांना शरद पवार साहेब हवेत आणि सगळ्या देशातल्या प्रादेशिक नेत्यांना एकत्र करणारा आजचा देशाच्या पातळीवर एकमेव नेता आहे ते म्हणजे शरद पवार साहेब. हे काँग्रेसचे नेते देखील मान्य करतात आणि त्यामुळेच सोनिया गांधी असतील, नाही पवार साहेबांनी एक फॉर्म्युला मांडलेला आहे आशिषजी, तर तुम्हालाही माहिती आहे की पवार साहेबांचा असा आग्रह राहिलेला आहे की देशाच्या पातळीवर, प्रादेशिक पातळीवर जे पक्ष त्या राज्यामध्ये मजबूत असतील त्यांना तिथे प्राधान्य द्यावं, त्यांची तिथं त्या पातळीवर युती करावी, असा एक फॉर्म्युला पवार साहेबांनी मांडलेलाच आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये देशातली भाजप विरोधी लोक एकत्र आणायची, त्याचं कारण असं आहे की देशातले लोकशाही असेल, सेक्युलरिझम असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा संविधानिक संस्था असतील ह्या अडचणीत आलेल्या आहेत. कालचं उदाहरण बघा तुम्ही, आज महात्मा गांधींच्या पुतळ्याला जर हिंदू महासभेचे लोक गोळ्या मारणार असतील तर हा देश कुठं चाललाय याचं लक्षण आहे ते. आणि याच्यावर पंतप्रधान बोलत नाहीत, ट्विट करत नाहीत, त्या राज्याचे मुख्यमंत्री बोलत नाहीत, ट्विट करत नाहीत. काय कारवाई करणार? कारण देश कुठं चाललाय याचं एक कालचं लक्षण आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही कारवाईचं म्हणताय, विकास लवांडे दिलेला आहे, तुम्ही कारवाईचं म्हणताय. ती पूजा शकून पांडे जी आहे, जिनं प्रतिकात्मक पुतळ्याला जी बंदुकीनं गोळ्या मारल्या, ती देशद्रोही आहे, राष्ट्रवादी आहे की अँटी नॅशनल आहे की नॅशनल आहे, याविषयी सुद्धा भाजपवाले किंवा संघवाले बोलत नाहीये. तुम्ही कारवाईचं बोलताय का? नाही, म्हणूनच ना ते बोलत नाहीत, हेच माझं म्हणणं आहे. याच्यावर मोहन भागवत का बोलत नाहीत? पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे. देशद्रोहाचा या दाखल होत निषेध करणार नसतील, ही पंतप्रधानांची जबाबदारी या देशाची, स्वतःला चौकीदार सारखा नेता अपमान केला जातोय, कारवाई होत नाही. भाजपला आता स्वतःच्या अस्तित्वाची चिंता पडलेली आहे. जाहीर निषेध 5 राज्यातल्या निषेध करून काय कारवाई करा ना. आता भाजप उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांचं कारवाई सरकार करायलाच पाहिजे, करणार नाहीयेत. 12 तासात कारवाई होऊ शकते. आणि मग इथे भाजपचे प्रवक्ते जे म्हणतात की आम्ही मजबूतीसाठी युती करत आहोत, हे मजबूतीसाठी युती करत नाहीयेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच शिवसेनेच्या आधाराने भाजप पक्ष वाढवला गेला आणि आताही त्यांना असं वाटतंय की शिवसेना जर आपल्या बरोबर नसेल महाराष्ट्रामध्ये तर भाजपचं अस्तित्व किती राहील ही मुळात तिथल्या लोकांना जाणीव आहे. आणि म्हणून भाजपला शिवसेनेने रोज जरी शिव्या घातल्या, काँग्रेस फोडून राष्ट्रवादीने जन्माला आणला, यांना मला विचारायचं, पक्ष फोडून नाही आणला, आम्ही दुसऱ्याला फोडलं नाही, आम्ही वाढलो. नाही, अजिबात नाही, ही स्वतंत्र अस्तित्व आहे, वाढलो. फोडण्याची तेवढी ताकद आहे का? ऑपरेशन लोटस 4 वेळा कर्नाटकामध्ये फेल गेलंय. काय अस्तित्व आहे राष्ट्रवादीला? काय अस्तित्व आहे? काँग्रेस फोडून राष्ट्रवादी झाली, तुम्ही फोडला, वाढलो. आमचं जे राष्ट्रवादीचं जे अस्तित्व आहे ते स्वयंभू अस्तित्व आहे, आम्ही कोणाच्या फोडल्यावर अस्तित्व दाखवत नाही. ठीक आहे. मी शेवटी दिनेश आहे ना मनसेचं पेपर काढून बघा. मला सांगा, मनसेचं काय चाललंय? आगामी निवडणूक लढवणार आहेत का? किंवा आघाडी बरोबर जातील की युती बरोबर जातील की स्वतंत्र लढू शकतात? तुमचं स्वतःचं विश्लेषण काय मनसेविषयी?
आशिष सर, एकूण जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मनसेचे प्रयत्न तर सुरू आहेत काँग्रेस एनसीपी बरोबरच्या आघाडीत स्थान मिळण्यासाठी, आणि शक्यता आहे मनसेनं 4 जागांची मागणी केलेली आहे, पण एकूण त्यांच्या राजकीय पक्षाची जी ताकद आहे ती पाहता ही तर मागणी काही पूर्ण होईल असं वाटत नाही, पण 2 जागा कदाचित त्यांना मिळू शकतात असा एक अंदाज आहे. आणि या एनसीपीच्या कोट्यातले असतील असं म्हटलं जात आहे. साधारण वर्षभरातला एकूण मनसेचा प्रवास बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी राज ठाकरे यांची वाढलेली जवळीक, अलीकडच्याच काळात जर काही घटना बघितल्या तर नुकतंच त्यांचे चिरंजीव अमित यांचा झालेला विवाह आणि त्यात काँग्रेसचे नेते असतील, एनसीपीचे नेते असतील यांची असलेली उपस्थिती, स्वतः राहुल गांधी यांना पत्रिका देण्यात आली होती, पण राहुल गांधी एकूण राजकीय समीकरणांचा विचार करता ते सहभागी झाले नाहीत, पण अहमद पटेल मात्र या सोहळ्याला जरूर उपस्थित राहिले. त्यामुळे काँग्रेस एनसीपी आघाडीत जाण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे. काँग्रेस थेट त्यांना स्वीकारणार नाही, पण एनसीपीच्या कोट्यातून त्यांना काही समाधानकारक मिळू शकेल असं वाटतं आहे, आणि त्या दृष्टीने सगळी चाचपणी आणि चर्चा सुरू आहे. अगदी बरोबर आहे. एकीकडे एकत्रित निवडणुका घ्यायच्या की नाही या संभ्रमात भाजप आहे, कारण 9 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेची मुदत संपते आहे. मे मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल येईल त्यानंतर कधीही राज्यातली विधानसभा निवडणूक लागू शकते. अशा वेळी जर का विधानसभा महाराष्ट्रातली असेल, झारखंडमधली असेल आणि हरियाणातली असेल, अशा 3 राज्यांच्या विधानसभा प्रीपोन्ड केल्या, आधीच विसर्जित केल्या आणि एकत्रित निवडणुका झाल्या, तशी चाचपणी भाजपकडून वरिष्ठ पातळीवर दिल्लीमध्ये केली जाते. राज्यातल्या नेत्यांचा त्याला विरोध आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे, पण जर का दिल्लीश्वरांनी ठरवलं तर मग काय. आणि दुसरीकडं युती आघाडीची तयारी चाललेली आहे, त्याचा आढावा आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीचा आढावा आपण येत्या काळात वेळोवेळी घेणार आहोत, कारण सत्ता जी आहे, सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, पण सत्ता जी आहे ती नेमकी कोणाची येते, कोणाची जाते, कोण राहतं, पुन्हा ती राहते का, याचा वेध हा सामान्य नागरिक म्हणून आपण घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण शेवटी आपण कर भरतो, त्या कराच्या पैशातूनच सरकार चालवलं जातं. जे सरकार चालवलं जातं ते सत्ताधारी पक्षाकडून चालवलं जातं. म्हणजे त्या सत्ताधारी पक्षात तिथं कोण येऊ शकतं, कोण जाऊ शकतं, काय होऊ शकतं, याकडे आपलं लक्ष असणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण युती आघाडीचा आढावा हा वेळोवेळी घेणार आहोत. तुर्तास मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.